आपण पॅनल तुमचं निवडणुकीच्या मैदानात आहे. शिवसेनेच्या माध्यमातून उभारण्यासाठी नेमकं कारण आहे? कारण हे आहे की आपल्या परभणी शहरामध्ये जे राजकारण सेटलमेंटचं राजकारण असते ते राजकारण आम्हाला मान्य नाही. कोणत्या पक्षाला जर मत दिलं तर ते राजकारण त्याच ठिकाणी येते. म्हणून आम्ही पहिल्यापासूनच रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ यांची जॉईन आहेत आणि त्यांच्या मित्रमंडळामध्ये जॉईन असल्यामुळे आपल्याला किती जरी ऑफर आल्या सगळ्याच पक्षाचे मला ऑफर होत्या, परंतु मी न जाण्याचं कारण ते होतं की आम्हाला स्वबळावर लढायचंय. आम्हाला जे रत्नाकर गुट्टे मित्रमंडळ आहे त्यांचे यशवंत सेना या यशवंत सेनेच्या माध्यमातून लढायचं ठरलं. पॅनल शेवटपर्यंत बी आमच्या 4चं पॅनल होतं, परंतु आमच्या पॅनल मधले बी काही विविध पक्षांनी उमेदवार पळवलेले हायजॅक केल्यामुळं आम्हाला काय ऐन टायमाला आम्हाला उमेदवारी घेता आले नाही आणि पॅनल बनलं नाही. परंतु झाल्याच्या नंतर बी आमचे मित्र हे आहेत ते विष्णू वाळवंटे यांना आम्ही पुरस्कृत उमेदवार म्हणून आम्ही आमच्या याच्यात त्यांना जॉईन केलेलं आहे. आम्ही चांगल्या माध्यमातून आता आम्ही जे आहे जे प्रभाग आहे त्या प्रभागा माध्यमातून प्रभागापासून आम्ही एक ना एक डोर टू डोर पिंजून काढत आहेत. आमचं जनतेला काम बी पडले आणि सगळ्याचं राजकारणचं हे नसल्यामुळे लोकांना जनतेला पर्याय म्हणून आम्ही रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद आहे. सर मुळात बघायला गेलं तर प्रभाग क्रमांक 3 हा प्रभाग मोठा आहे, त्यात कामगार कॉलनी आहे आणि आपला परिसर जो आहे एकंदरीत दलित मुस्लिम ओबीसी अल्पसंख्याक मोठ्या प्रमाणात आणि विकासाचं जर पाहिलं तर बराच बॅकलॉग इकडे बाकी आहे. एकंदरीत आपण आता आव्हान मोठे आहे पुढे आपल्या समोर विविध पक्षाचे जे उमेदवार आहेत ते कसं पाहता आणि लोकांच्या आशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी काय विजन काय आपल्या? आमचं विजन आहे अगोदर आमचं ज्या वेळेस आम्ही उमेदवारी मिळवायच्या अगोदरच मान्य रत्नाकर गुट्टे आमदार साहेब जे आहेत त्यांच्याशी आधी हेच झालेलं आहे की त्यांची जोपर्यंत येत नाही आपला दलित वस्ती आहे आणि हा जे मागा असलेला भाग आहे म्हणून आम्ही जास्तीत जास्त आमच्या पक्षाकडून जास्तीत निधी घेऊनच आम्ही सर्व विकास करू आणि आम्ही जनतेला आश्वासन देऊ. आश्वासन पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी आमची ग्वाही आहे. प्रभागामध्ये आपण पाहतोय की वर्षानुवर्षापासून दुर्गंधी, घरात पाणी शिरणे, पावसाळ्यात तर इतके वाईट हाल होतात त्या भागामध्ये. पण आता रस्ता झाला पण ते नाली झालेली नाही आणि पुढच्या पावसात तीच परिस्थिती निर्माण होणार आहे. आरोग्याचा प्रश्न मोठा आहे प्रभागामध्ये. त्याच्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये काय नेमका माणूस काय तुमचा? आमच्या डोक्यामध्ये माणूस आहे तर सर्वप्रथम आम्ही ज्या भागामध्ये दुर्गंधी आहे, ज्या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे, ज्या भागामध्ये रोड नाही नाल्या नाही आम्ही पाहिलंय. करीमनगर असो, जे सागर सरगम आपलं भीमा कोरेगाव नगर अशा ज्या ठिकाणी रोड नाली नाही सर्वप्रथम आम्हाला ज्या सुविधा आहेत रोड नाली रस्ते पाणी या सर्व प्राधान्याने आम्ही त्या पूर्ण करू. हा प्रभाग जो आहे तो अल्पसंख्याक मुस्लिम विशेष करून आणि मागासवर्गीय या दोन मोठे मतदार आहेत. जातीने गरीब तुम्ही आणणार आम्ही आता हे जरी जातीवर जरी बी मतदान जरी झालं तर आम्ही जातीच्या याच्यावर गणित धरलेलं नाही, परंतु आमच्या कामाचा अनुभव आमची पात्रता आम्ही आतापर्यंत केलेले काम हे लक्षात घेता आम्हाला माहिती आहे आमचा विजय निश्चित आहे. प्रभागात बऱ्याच मतदारांमधून चर्चा आहे की बाबा ही लढाई बाळ साखरे साहेब एका धनशक्तीच्या विरोधात लढत आहे. धनशक्तीच्या विरोधात जरी लढत असले ते धनशक्ती असले तरी आमचा विकास आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढवणार. धनशक्तीचा आम्हाला कुठलाही परिणाम होणार नाही. प्रमुख विकासाचे मुद्दे आपण हातात घेतले. आम्ही प्रमुख विकासाचे मुद्दे म्हणजे जे आता तुम्हाला यापूर्वी मी सांगितलं असे दलित काही एरिया आहेत की तिथे जायला पण जागा नाही. विश्वासनगर असो, भीमा कोरेगाव नगर असो, या आम्ही आज अशा परिस्थितीत गेलो की तिथे उभा राहायला जागा नाही. ज्या नगरामध्ये अशा नगराच्या ज्या आम्ही आहेत त्यांना बी आश्वासन दिलंय आणि आम्ही आज बी आश्वासित करू शकतो की ज्या कामाप्रमाणे आम्ही केलेलं आम्ही ठरलेल्या नियमानुसार सर्व दिलेल्या आम्ही ज्या सुसुविधा आहेत ज्या नागरिकांना लागतात रोड रस्ता पाणी नाली एवढ्या सुविधा आम्ही वेळेवर पोहोचू याचं आम्ही आश्वासन बी दिलेलं आहे. तुम्हाला पाडण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात पैशाचा वाटप सुद्धा होणारे असे नागरिकातून चर्चा आहे. याबद्दल काय वाटते तुम्हाला की तुमच्यासारखे प्रश्न विचारणारा माणूस त्यांना महानगरपालिकेत नको? त्यांना ते तर आहे ना, इथं पैशावर चालणार महापालिकेचा मी तुम्हाला माहिती आहे की मी बाहेरून लढणारा माणूस आहे,
परंतु आज माझी अपेक्षा आहे आणि मी कर्मचाऱ्याला आवाहन केलं आणि जनतेला आवाहन केलं, मला सभागृहात जाऊन लढायचंय. त्यामुळे मला ते पाडण्याचे प्रयत्न करणार, पण मला कुठलाही परिणाम होणार नाही. महानगरपालिकेचा फार मोठा अनुभव आहे तुम्हाला, काम केलेलं आहे तुम्ही. स्वतः कर्मचारी त्या माध्यमातून आंदोलन सुद्धा आपण सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी तुम्ही सातत्यानं आवाज होता. विशेष करून सफाई कामगार बी इथे भरपूर आहे मोठ्या प्रमाणात. त्यामुळेच मला माझी गॅरंटी आहे की पूर्ण कमीत कमी आमचे जितके कर्मचारी त्याची पाठीशी आहेत, जे महापालिकेतील कर्मचारी त्यांचे बी मला पाठबळ आहे, जे आता मला वाळवंटे साहेब आहेत त्यांचं बी आम्हाला पाठबळ आहे. जे मतदान असेल डिवाइड व्हायचा विषय नाही, परंतु मी जे मतदान लढायत लागलोय ते धनशक्तीवर नाही, मला धनाची याची गरज नाही. मी विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढणार आहे. तुम्ही मॅनेज झाला नाही, तुमची भूमिका स्पष्ट आणि क्लिअर होती. मी मॅनेज झालो बी नाही आणि होणार बी नाही, कारण की माझी अपेक्षा ती आहे की मला जनतेची सेवा करायची. मी आतापर्यंत जे कर्मचाऱ्याची सेवा केली आणि ती बाहेरून केली, आता सभागृहात जाऊन करायची. मतदारांना काय म्हणतात? मी मतदाराला एवढंच आवाहन करतो की मी एक सफाई कामगार असून त्या सफाई कामगाराच्या तळागाळातून मला सर्व माहिती आहे आणि कर्मचाऱ्याचाच व्यथा नसून मला प्रभाग क्रमांक 3च्या व्यथाही माहित आहे. मी या प्रभागातलाच आहे, हे वाळवंटी आहेत, यांना बी व्यथा माहिती, मी त्यांना सोबत घेऊन आहे. कारण का की त्यांचा बी प्रभाग याच असल्यामुळे त्यांना माहिती आहे, म्हणून ते माझ्या संग जॉईन झालेले आहेत. म्हणून मी कर्मचाऱ्याला इतकंच आवाहन करतो, पैशाच्या भूलथापाला बळी न पडता, पैशाच्या आमिषाला बळी न पडता विकासाला मतदान करा आणि विकास करा. तुम्ही यावेळेस माझा ऐका, 5 वर्ष मी तुमचं ऐकील. कर्मचारी असो या प्रभागातले नागरिक असो. आणि आमच्या कर्मचाऱ्याला एक कळकळीची विनंती आहे, या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जे आमचे कर्मचारी त्यांना एक कळकळीची विनंती आहे. मी आतापर्यंत बाहेर लढत होतो, सभागृहात लढणार आहे आणि आपल्या व्यथा सभागृहातून मांडून मी मंजूर करून घेण्यासाठी जाणार आहे. तरी सर्वांनी मला पाठीशी उभा राहून बहुमताने विजय करावा अशी मी सर्वांची अपेक्षा करतो. विष्णू दत्ता वाळवंटे आहे, वारकरी मधून लढत आहे. माझ्यासोबत भारताचे मामा बी येतं. मी सोबत मिळून काम करू, विकास करू. आमच्या सोबत गुप्ते साहेब यांचा आमच्या डोकं हात आहे.